आपण डोसा, बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी दाखवणार आहोत. तर हे डोस्याचं पीठ तयार केलं. मी पीठ कसं तयार केलं त्याकरता मी 3 वाटी तांदूळ घेतले. एक जाड तांदूळ 2 वाटी आहे त्या वाटीने, आणि 1 वाटी हा तांदूळ घेतला कोलमचा. याच वाटीने उडदाची डाळ घेतली आहे, 1 वाटी डाळ घेतलेली आहे, आणि एक छोटा चमचा, जास्त नाही, छोटा चमचाभर मी मेथ्या टाकल्या होत्या भिजायला. दिवसभर भिजवल्या, रात्रभर फर्मेटला ठेवलं, आणि मग अशा पद्धतीने डोसाचं पीठ फर्मेट झालेलं आहे बघा. व्यवस्थित झालंय. डोसा, उत्तप्पा, इडली ह्या सगळ्याला असं फर्मेट होऊ शकतं. छान झालेलं आहे. आपण डोसाचं पीठ रेडी झालेलं आहे. पुढची प्रोसेस पाहणार आहोत. त्याकरता मी खोबरं, ओलं नारळ आहे ते अर्धी वाटी अशा पद्धतीने काप करून घेतले. मिक्सरला लावण्यासाठी एक अद्रकचा तुकडा चिरून घेतलाय, थोडेसे डाळी घेतलाय, 1-2 बुटकं चिंचाची घेतलेली आहे, पुदिना घेतलाय, थोडासा कोथिंबीर घेतली आहे, आणि मिरच्या तिखटाप्रमाणे तुम्हाला किती आवडेल तेवढं घ्यायचंय. थोडंसं मीठ चवीप्रमाणे घेतलंय, थोडीशी साखर घेतली आहे. फोडणी करता कढीपत्ता, मोहरी आणि थोडी मिरची घेतली आहे, आणि तेल. आपण प्रोसेस पाहूया, सगळं एकत्र करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण जिन्नस एकत्र करणार आहोत. मीठ टाकून घेतोय आपण चवीप्रमाणे, थोडीशी साखर टाकून घेतोय, आणि पाणी टाकून वाटून घेऊन घ्या. पण पातेलं छोटं घेतलंय, आणि त्या खोबऱ्याच्या चटणीला तडका देणार आहोत. थोडस तेल घेतलंय मी. तेल गरम झालंय, मोहरी टाकून घेतली. आपली मोहरी तडतडली, गॅस बारीक करायचा आहे. गॅस बंद करून टाकायचा आहे, आणि मग चटणी टाकून घ्यायची. आपली चटणी रेडी झाली आहे. डोसाबरोबर बटाट्याची भाजी बनवणार आहोत, आणि त्याकरिता मी बटाटे अर्धा किलो शिजवून घेतले, आणि हाताने असे फोडून घेतलेले आहेत. असं जरा जास्त फोडलेलं आहे हाताने. आणि 2 कांदे आहेत, ते मी चिरून अशा उभ्या पद्धतीने घेतलेले आहेत. आणि चवीप्रमाणे, म्हणजे तिखट किती लागतं, 2 मिरच्या, 3 मिरच्या, मी 4-5 मिरच्या घेतल्यात बारीक कापून. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. मोहरी घेतली आहे 1 बारीक चमचा, जिरं घेतलाय, थोडस हिंग घेतलाय, पाव चमचा, अर्धा चमचा हळद घेतली, चवीप्रमाणे मीठ, आणि कढीपत्ता घेतलाय, आणि तेल घेतलंय फोडणीला. आपली कढाई तापली आहे. 1 मोठा चमचाभर मी तेल घातलंय. कढईतलं तेल तापलंय, आपण मोहरी टाकून घेतली आहे. मोहरी तडतडीत आहे, तर जिरे पण टाकून घेतोय आपण. कढीपत्ता टाकलाय, कांदा आणि मिरची मी सोबतच टाकली आहे. कांदा परतून घेऊया आपण व्यवस्थित. मीठ टाकून घेतलंय, थोडस चिमूटभर हिंग होतं ते टाकून घेतलं मी. हळद टाकून घेतली,
कोथिंबीर टाकून घेते. एक छोटे 2 चमचे एवढं पाणी टाकलंय. व्यवस्थित हलवून घ्यायचंय. मी थोडीशी साखर टाकतेय. तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता, नसेल नाही टाकलं तरी चालेल. चव चांगली येते म्हणून मी टाकली आहे. आपली भाजी रेडी झाली आहे. आपण डोसाचं पुढचं प्रोसेस पाहूया. त्यात मीठ घालून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकसारखं. आपण डोसा टाकून घेणार आहोत. आपण थोडस आउट साइडने म्हणजे थोडं थोडं तेल टाकून घ्यायचंय. थोडं थोडं, जास्त नाही, थोडस एक एक कम मध्ये. आता होत आलाय डोसा, म्हणून मी बटाट्याची चटणी त्यावर टाकून घेतली आहे. अशा पद्धतीने आता आपण डोसा काढून घेणार आहोत. आपण डोसा टाकून घेतलाय. थोडस साईड डिले करून घेते आणि आपण भाजी टाकून घेणार आहोत याच्यावर. आपण आता भाजी टाकून घेणार आहोत. खाण्यासाठी आपला डोसा रेडी आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. पाहिजे तेवढा पातळ झाला. आपला डोसा, बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी सर्व करून घेतली आहे. मस्त खा, स्वस्त राहा, आनंदित राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.